नमस्कार मैत्रिणींनो, मुक्ताज फॅशन मराठीमध्ये मी सोनाली आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर बघा, आज नवीन वर्षाचा दिवस आहे आणि नवीन वर्षाच्या दिवशीच आपल्या गार्डनमध्ये एक पक्षी आलेला आहे। ॲक्च्युली मी किचनमध्ये काम करत होते तेव्हाच अचानक मला पेरूच्या झाडावरती काहीतरी आवाज आला, म्हणून मी बाहेर आले, बघते तर पेरूच्या झाडावरून हा पक्षी उडून येऊन आपल्या नारळाच्या झाडावरती बसलेला आहे। मी कॅमेरा ऑन करेपर्यंत तो नारळाच्या झाडावरती येऊन बसलाय। तर बघा, हा जो पक्षी आहे नवीन वर्षाच्या दिवशीच आपल्या गार्डनमध्ये आलेला आहे आणि हा पक्षी जो आहे याला मी पहिल्यांदाच बघते गार्डनमध्ये। तर खूपच छान आणि खूप मोठा असा हा पक्षी आहे। तर हा इथे बसलाय म्हणजे या बाजूने ऊन येते, उन्हासाठी बसलेला असावा हा पक्षी। तर बघू शकता, तर मला हा बघा याचे पंख जे आहेत ते असे ब्राऊन कलरचे आहेत, त्यामुळे मला हा म्हणजे आपला कोकिळे असं वाटतंय। तर तुम्हाला काय वाटते, हा कोणता पक्षी आहे असं वाटतंय? तर बघू शकता, मी याचे झूम करून सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी फोटो लावणार आहे। तर कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला पण हा पक्षी कोणता आहे असं वाटतंय। तर मला तर कोकिळाच वाटतंय। तर खूपच छान वाटतंय आज, म्हणजे कोकिळा आलेले आहे आपल्या गार्डनमध्ये हे बघून मला। तर बघू शकता, इथे खूप वेळ झाला तो बसलेला आहे तिथेच पक्षी। तर तसेही गार्डनमध्ये आपले भरपूर पक्षी येतात, पण हा मोठा असा आणि पहिल्यांदाच आलेला आहे हा पक्षी। बरेचसेच पक्षी येत असतात, त्यानंतर खारुताई पण आपल्याकडे 3 खारुताई आहेत, त्या पण येत असतात आपल्या गार्डनमध्ये। त्या डेलीच येतात, त्यांचं काही नाही, पण हा नवीन पक्षी आलेला आहे। तर बघू शकता तुम्ही। तर बघा, मी शेवटी याचे फोटोज पण लावलेले आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, हा कोणता पक्षी असावा नक्की कमेंट्स करून सांगा। आणि आपल्या गार्डनमध्ये नवीन वर्षाचा आलेला हा पक्षी आहे, खूपच छान वाटलेला आहे मला। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।